नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं SP9 हिंदी न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। गावाकडची गोष्ट फोटो प्रदर्शनी 2026 का उत्साहपूर्ण उद्घाटन, ग्रामीण जीवन की जीवंत झलक। राष्ट्रीय शाहू स्मारक भवन कोल्हापुर में गावाकडची गोष्ट फोटो प्रदर्शनी 2026 का उद्घाटन बड़े हर्षोल्लास और जन उत्स्फूर्त प्रतिसाद के साथ संपन्न हुआ। इस प्रदर्शनी का आयोजन शाश्वत फाउंडेशन कोल्हापुर की पहल पर किया गया है। उद्घाटन समारोह में मालोजी राजे की उपस्थिति में मान्यवर उद्योजक धनंजय पाटिल मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। शाहूवाड़ी तालुका के खेड़े गांव के छायाचित्रकार विलास दादू तोरस्कर द्वारा खींची गई चयनित तस्वीरों का प्रदर्शन है, जिसमें उनके कैमरे से कैद प्रकृति, मनुष्य और खेती का हृदय स्पर्शी दर्शन होता है। विलास तोरस्कर पेशेवर फोटोग्राफी के साथ साथ अपने आसपास के ग्रामीण परिवेश, परंपराओं, जीवन शैली और संस्कृति को तस्वीरों के माध्यम से सहेजने का कार्य कर रहे हैं। इंस्टाग्राम, यूट्यूब और फेसबुक जैसे सोशल मीडिया प्लेटफॉर्म के माध्यम से वह लगातार गावाकडची गोष्ट लोगों तक पहुंचा रहे हैं। इन चुनिंदा तस्वीरों की प्रदर्शनी 30 जनवरी से 5 फरवरी तक सभी के लिए खुली रहेगी। मुख्य अतिथि धनंजय पाटिल ने अपने मनोगत में कहा कि गावाकडची गोष्ट की संकल्पना आज के युवा वर्ग के लिए अत्यंत महत्वपूर्ण है। ग्रामीण जीवन, पारंपरिक वस्तुएं, खेती के औजार, संस्कृति और जीवन पद्धति इन तस्वीरों के माध्यम से प्रभावी रूप से सामने आती है। समाज के सामने प्रेरणादायक चित्र प्रस्तुत करने के लिए उन्होंने विलास तोरस्कर और आयोजकों का हृदय से अभिनंदन किया। प्रदर्शनी में लगी तस्वीरों को देखते हुए कई लोगों को स्वयं गांव में होने का अनुभव हुआ और बचपन की यादें ताजा हो गई। प्रदर्शनी को नागरिकों का उत्स्फूर्त प्रतिसाद मिला। इस अवसर पर शशिकांत पाटिल, अप्पा साहिब पाटिल, श्रीकांत सलगर, प्रभाकर पाटिल, विलास साहिब, सचिन साहिब सहित परिवारजन और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कोल्हापुर की समृद्ध कला परंपरा को ग्रामीण जीवन का स्पर्श देने वाली इस प्रदर्शनी को देखने के लिए नागरिकों से अवश्य आने का आह्वान शाश्वत फाउंडेशन की ओर से किया गया है। नमस्कार, मी प्रियांका विलास तळसणकर, विलास तस्कर यांची मुलगी। तर मी सध्या MBA करते आणि माझे बाबा जवळजवळ 22 वर्षांपासून फोटोग्राफी करतात। सुरुवात फोटोग्राफीची ॲक्च्युली लग्न समारंभ, वेगवेगळे कार्यक्रम यामधून झालेली। त्यानंतर मग त्यांना असं पहिल्यापासूनच पॅशन होतं की बाबा मी फोटोग्राफी करायची। गावाबद्दल त्यांना जास्त आपुलकी आहे अजून सुद्धा, आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यांना आताचं गावगाडा जो आहे, आताच्या गोष्टी ज्या विलुप्त होत चालल्या, शहरी भागात खूप जणांना माहिती नाही की बाबा गावाकडे नेमकं कसं असतं, त्याच्या चालीरीती काय आहेत, रोज कशी माणसं जगतात, त्यांच्या कुठल्या पद्धती आहेत, त्या शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतायत। आणि आमचं असा मोटो आहे की आताची जी युथ जनरेशन आहे त्यांना खूप सारे आता आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आले, सो आता AI चांगलं आहे, एकदम वाढत आहे। त्यामध्ये खूप गोष्टी ज्या गावाकडे अजून सुद्धा चालत आहेत त्या खूप माहितीच नाही आहेत लोकांना। म्हणजे जसं की शेतातली कामं असतील किंवा सणासुदीला जे काही पदार्थ बनत असतील घरी, जे परंपरेनुसार अजून सुद्धा चालत आहे, फक्त गावाकडं, ते आताच्या नवीन लोकांना माहिती नाहीये किंवा माझ्या जनरेशन मधल्या मुलांना मुलींना माहिती नाहीये। तर त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी माझे बाबा खूप प्रयत्न करतायत। त्यांची इच्छा आहे की सगळ्यांना गाव म्हणजे काय असतं नेमकं हे कळावं। तर त्यांचा हा प्रयत्न असा यशस्वी हो अशी माझी इच्छा आहे। आणि कॉंग्रॅच्युलेशन टू देम, थँक्यू। नमस्कार, माझे नाव विलास दादू तोळसणकर, माझं गाव खेडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर। मी फोटोग्राफी व्यवसाय करतो, इथे 20 वर्ष झाली। आणि ते फोटोग्राफी करत असताना मला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये गेल्यावर मग ही गावाकडची माणसं दिसायला लागली। मग त्या ह्याच्यातनं मी त्यांचे फोटो काढत गेलो, त्यांचं जगणं टिपत गेलो, आणि मग हा प्रवास असा चालू झाला। आणि नंतर मग कळालं की ह्या अजून गोष्टी आहेत की काही घरं बदलायला लागली, गावं बदलायला लागली, माणसं बदलायला लागली। मग वाटलं की हे जपून ठेवायला पाहिजे, कारण हे हळूहळू बंद व्हायला लागले। ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये माणसं माणसाशी बोलायची बंद झाली, फोनवर बोलतायत पण जवळ जाणं कमी झालं, म्हातारी माणसं कमी झाली, लुगडंवाली कमी झाली, लिंगवाली कमी झाली माणसं। आणि मग हे पुढच्या पिढीला कसं कळणार, म्हणून मग मला वाटायला लागलं की हे करणं खूप गरजेचं आहे, आणि कोण करत नाही जास्त करून। आणि मग म्हटलं हे आपलं काम आहे, तर आपण
हे टिपून ठेवणं गरजेचं आहे. मग त्या ह्याच्यातनंच हा प्रवास चालू झाला आणि त्याच्यानंतर मी रील टाकायला लागलो, लोकांना आवडायला लागलं. मग ते लोक जुन्या म्हणजे गावाकडं शहरात राहणाऱ्या लोकांना गावची ओढ असते, मग ते बघायला मिळत नाही. मग त्यांना माझ्या फोटोच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि ते वाढत 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 गेल्यामुळं मला आता हा माझा शाहू स्मारक इथं मी प्रदर्शन भरवलंय. आपल्या गावाकडची गोष्ट या थीम खाली ते आता चालू आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येतोय आणि लोकांना वाटते की आम्ही जुन्या जमान्यात गेलो किंवा जुन्या जे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळं खूप चांगलं लोकांना फील होतंय. थँक्यू. नमस्कार. शाश्वत फाउंडेशन आयोजित गावाकडची गोष्ट या चित्रप्रदर्शनाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचं शाश्वत फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ही संकल्पना पुढे आणण्याचं कारणच असं होतं, शाश्वत फाउंडेशनचा मुख्य एक हेतू आहे, गावखेड्यातील ज्या काही बाबी आहेत त्या लोकांच्या समोर आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये शहराच्या समोर त्या आल्या पाहिजेत आणि शहरांना खरं गावपण काय होतं हे समजलं पाहिजे. आमचे मित्र विलास तोळसणकर शाहवाडी तालुक्यातील एका दुर्गम भागातून येतात. चांदोली अभयारण्य आणि शाहवाडीची बॉर्डर अशा ठिकाणी असणारे विलास तोळसणकर सुरुवातीपासूनच त्यांना एक स्वतःची एक नजर आहे आणि ती नजर कॅमेऱ्याच्या छंदातून पुढे आली. सुरुवातीला गावामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट, लग्नाचे इतर प्रोग्राम करणारे विलास दादा ज्यावेळी गावातील हरवत जाणारं गावपण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने मग फोटोग्राफी त्यांची तिथे जीवन झाली गावाकडली. आज शहरं गावाकडे घुसखोरी करायला लागलीत आणि शहरातील अनेक बाबी गावामध्ये असल्यामुळे आजही आपल्याला गावाकडं कचरा कुंडी गावाची होती की काय येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती दिसते. म्हणजे हल्ली खेडेगावात जरी चाललो तरी पूर्वीच्या काळामध्ये परड्यामध्ये असणाऱ्या गाडी किंवा प्लास्टिकचे कचरे असणारे गावांच्या आजूबाजूला दिसतं. पण एक काळ असा होता की गावं सुंदर होती, स्वच्छ होतं, स्वच्छ पाणी होते, झरे होते, नाले होते, आकाश निरभ्र दिसायचं. आणि तो सगळा जो काळ आहे 10, 15, 20 वर्षापूर्वीचा काळ तो विलासदादांनी आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून टिपलेला आहे. आम्हाला त्याच बाबी लोकांच्या समोर आणायच्या होत्या. याच्या अगोदर त्यांचं बालगंधर्वलाही प्रदर्शन झालेलं होतं. त्याच्या अगोदर परत मुंबईला जी ऑल इंडिया फोटोग्राफी सोसायटी आहे त्या ठिकाणी विलासदादांना बोलवून त्यांच्या फोटोग्राफीच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांच्या पाठीवरती एक शाबासकी देण्याचं काम त्या असोसिएशनने केलं. कतार सारख्या देशामध्ये कॉफी टेबल बुकला विलासदादांचा फोटो वापरला गेला. आता अलीकडच्या काळामध्ये बीबीसीचं जे बीबीसी इंटरनॅशनल चॅनेल जे आहे त्या ठिकाणी त्यांचे फोटो चांगल्या पद्धतीने वापरले. मग असा एक ग्रामीण भागामध्ये असणारे हे टॅलेंट आहे ज्यांना कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, पण त्याच्या पाठीमागे एक भावना आहे, गाव टिकलं पाहिजे आणि परत त्यासाठीची असणारी एक नजर आहे. याचा चांगला अतिशय सुंदर चांगला संगम असणारे विलासदादा. कोल्हापूर ही कलानगरी आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पासून असणारा हा वारसा पुढे टिकला पाहिजे, जपला पाहिजे. याची सुरुवात आम्हाला कोल्हापूरमधून करायची होती. आता इथून पुढच्या काळामध्ये त्याला महाराष्ट्रभर आम्हाला न्यायचं आहे. विलासदादांची ही कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात करून देण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन अजून त्यांना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. सबसे पहले और सबसे तेज खबरें देने वाले एकमात्र चैनल SP9 हिंदी न्यूज. यह चैनल सामाजिक, राजनीतिक, कला, खेल, शैक्षणिक, कृषि तथा ग्रामीण क्षेत्रों की ताजा खबरें आप तक पहुँचाता है. SP9 हिंदी न्यूज के YouTube चैनल के माध्यम से इसका प्रसारण पूरे भारत में किया जाता है. ऐसे ही ताजा और भरोसेमंद खबरों के लिए देखते रहिए SP9 हिंदी न्यूज. योर टाइम योर न्यूज.